सामना 5 षटकांचा असेल याची आपण नोंद घ्यायची आहे. आजच्या दिवसामध्ये आपण बघतायत विठ्ठलवाडी गावातील एक अप्रतिम असे समालोचक आमचे परम मित्र नितीन पाटील आमच्यासोबत जोडले जातील आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. नितीन पाटील सर, आपलं हार्दिक स्वागत आहे विकी एमच्या या सुवर्णमहोत्सवी वर्षामध्ये आजच्या 5व्या दिवसामध्ये. तर वळूया आपण मॅचकडे. चला फील्ड अरेंज करून घ्या. श्री गणेश जलसार संघ आणि आपला एक एक्स्ट्रा हॅलो. प्लेअर आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये पाठवा. सकाळचं भगोमय वातावरण आणि नक्कीच भक्तिमय वातावरण करण्यासाठी आपण सुभाषजी कदम यांना एक संधी देऊया. टीम असणार आहे आणि एक ड्रेस कोड नवीन जर्सी आपल्याला बघायला मिळते. आणि अभिनंदन करेन मी दोन्ही संघाचं कौतुक सुद्धा करतोय, कारण तुम्ही आपल्या टीमच्या ड्रेस कोडने खेळतायत. खूप सुंदर मेसेज आहे हा, कारण लुक खूप चांगला बघायला मिळतो. त्यामुळे चला फील्ड अरेंज करून घ्या. श्रीगणेश जल सर. पंच आमचे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. आपण बघतायत योगेश कांबळे सर आणि जयेश मोरे सर आपल्याला बघायला मिळतील, आणि स्वप्नील केणी सर. आजच्या दिवसामध्ये प्रथम मॅच श्री गणेश जलसार विपक्ष स्मार्ट ग्रुप टेंबी खोडावे, एकता ग्रुप टेंबी खोडावे विपक्ष ड्रीम 11 जलसार, रोहित 11 विपक्ष एकविरा किरेईपाडा, सिद्धिविनायक तलावपाडा विपक्ष साई माऊली, आणि अमोल 11 विपक्ष तोडफोड नांदगडी. एका लाईनअपने मध्ये प्रवेश करताना आपण संघ आपल्याला बघायला मिळेल. सुंदर अशी जर्सी, खूप चांगलं पॅटर्न बघायला मिळतंय. श्री गणेश जलसार संघाचं टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण त्यांच्या संघनायकाने म्हटलं होतं की काल जी आमची मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये आम्ही ठरवलं होतं की सकाळची मॅच जर आम्ही टॉस जिंकतोय तर क्षेत्ररक्षण घेऊ. तुमच्याकडे मॅच संपवायला 25 मिनिटं आहेत, याची नोंद घ्या. 25 मिनिटांमध्ये पहिला हाफ ओव्हर होणं गरजेचं आहे. श्री गणेश जलसार संघ जसा पहिला चेंडू पडेल इथे मात्र टाइम लावलं जाईल, याची नोंद घ्या. आपण विराज आणि सुभाषी जोडी स्मार्ट ग्रुप टेंबी खोडावे संघाकडनं मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत मंद मंद पावलांनी. पॉवर प्लेचं 2 षटकं असतील आणि फक्त 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतील. जर मॅच टाय झाली तर तुम्हाला सुपर ओव्हर खेळण्याचा संधी असेल, याची आपण नोंद घ्या. नितीन पाटील, कसं वाटते आमच्या क्रीडा नगरीमध्ये, आपल्या क्रीडा नगरीमध्ये आपण दाखल झाल्यानंतर? येस, आयोजकांचं प्रथमतः मी आभार मानतोय की मला इथे संधी दिली गेलं आहे आणि खूप चांगल्या प्रकारे नियोजन केलं गेलं या स्पर्धेचं, कारण सुवर्ण महोत्सवी चषक आहे आणि त्या दृष्टीने लाजवाब आयोजन नियोजन आहे. कारण सातत्याने मी बघत होतो कमेंट्स येत होत्या, आयोजन नियोजन सुंदर आहे, चांगलं समालोचन होत आहे, तुमच्यासाठी चांगल्या कमेंट्स येत होत्या आणि चांगलं आयोजन. खरोखर सुवर्ण महोत्सवी चषक कसा असावा त्याचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय. एस,
ज्या पद्धतीच्या मॅच आहेत आज आपल्या विभागातील खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये 2 हात करताना दिसतील. आयोजकांना खरोखर या खेळाडूंनी धन्यवाद द्यायला हरकत नाही आहे, कारण त्यांना जगाच्या समोर किंवा त्यांचं जे इंटरनल स्किल आहे, त्यांनी जे कला खेळाच्या माध्यमातून अवगत केलेले आहे, दाखवण्यासाठी एक विटी लाईन विभागातील खेळाडूंचं आजचं पॅनल ठेवलंय. काय म्हणशील? नक्कीच विटी लाईन विभागामध्ये सातत्याने मोठमोठ्या स्पर्धा होत असतात आणि लहान गटाने या मोठ्या स्पर्धेमध्ये प्रवेश नसतोय, कारण फीस जास्त असते आणि बक्षीस जास्त आहे. त्याप्रमाणे या मी भरणेपाडा क्रीडावांचा आभार मानेल की विटी लाईन गटाने तुम्ही प्राधान्य दिलं गेलं आहे आणि 10 संघ आज एकमेकांसमोर आहेत. आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य आपण बघतायत, आपण 6 षटकांच्या मॅचेस सुद्धा खेळवलेल्या आहेत, खेळवत आहोत. काय म्हणशील त्याबद्दल? नक्कीच नक्कीच 6 षटकं म्हटली तर मला एकच आठवतंय, तो एकविरा चषक रुपेशजी पाटील यांचा. परंतु यावर्षी खूप चांगलं आयोजन नियोजन केलं आहे. फक्त 8 संघ 6-6 ओव्हरच्या सामने आहेत. लाख मुलाची स्पर्धा आहे. खरोखर मी धन्यवाद देईन, कारण खेळाडूंना चांगली प्रदर्शन करण्याची संधी मिळते. 3-4 ओव्हरमध्ये फक्त 2 ते 3 खेळाडू समोर येत आहेत. तेच गोलंदाजी करणार, तेच फलंदाजी करणार. परंतु इथे 6 षटकामध्ये आपल्याला प्रदर्शन करण्याची संधी असते. येस, चला श्रीगणेश जलसार संघ, वेळ झालेली आहे. आपण मॅचला स्टार्ट करायचं. 6 षटकं यंदाचं आज 10 संघ पार्टिसिपेशन आहेत, म्हणून आपण 5 षटकं ठेवलेली आहेत. कारण 2 पहिल्या दिवशीचा एक मॅच अजूनही शेष आणि कालच्या दिवसामध्ये थोडंसं बॅड लाईट आली, म्हणून आपण शिरगाव बनाम सातपाटीमधलं जे बॅटल आहे ते आपण अंतिम दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी आपण ग्रँड फायनलच्या दिवशी ते खेळवणार आहोत. फायनल डेला खेळवणार आहोत. तर वेळ जास्त घेऊ नका, मॅच स्टार्ट करा. श्रीगणेश जलसार विपक्ष मॅच आपल्याला बघायला मिळते. स्मार्ट ग्रुप टेंबी खोडावे. तसंच एक खंत आपल्या विभागामध्ये वाटते की सातत्याने सामने असतात ना, ते 10 नंतरच मोस्टली चालू होतात. त्याच कारणास्तव हे 6-6 षटकांचे आपल्याला सामने पूर्ण करता येत नाही आहेत. त्यासाठी कुठेतरी बदल व्हायला हवा. नियम थोडेसे स्ट्रिक व्हायला पाहिजेत. थंडीचेही दिवस आहेत, परंतु 9 ते 9:30 पर्यंत सामने चालू झाले तर आरामात 6-6 षटकांचे सामने होऊ शकतात. आणि प्रामुख्याने ड्रेस कोडकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. जसं आता आपण श्रीगणेश जलसार आणि स्मार्ट ग्रुपचा ड्रेस कोड बघतोय, किट बघतोय, व्यवस्थित आहे. मॅच बघताना, लाईव्ह बघताना खूप सुंदर ते चित्र दिसत असतं. म्हणून प्रत्येकानं आपल्या ड्रेस कोडने खेळावं आणि जे आयोजक असतात त्यांना त्यांच्या ज्या टुर्नामेंट्स असतात त्या खूप चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन जाव्यात. मॅचला स्टार्ट होते. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण बघतोय गोलंदाज निलेश भोईर. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन ठेवले गेले. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, शॉर्ट मिड ऑन आहे. ऑफ साईडला शॉर्ट मिड ऑफ एक्स्ट्रा कव्हर आणि शॉर्ट थर्डमॅन बघायला मिळते. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. तुमच्याकडे पॅव्हिलियन कक्ष आहे स्मार्ट ग्रुप, आपण तिथेच बसा. पहिला चेंडू घेऊन निलेश गोलंदाजी ट्रॅकवर. व्हेरी फास्ट बॉल, हळूवारपणे फक्त स्टिअर केलंय, सिंगल कंप्लीट झाले. ही गुड स्टार्ट म्हणावं लागेल, कारण पहिला चेंडू आहे आणि पहिल्या चेंडूवरती एक धाव आहे, एक थोडासा कॉन्फिडन्स वाढतो आणि शांतपणे खेळताना फलंदाज आपल्याला बघायला मिळाले. विराज सुरुवात चांगली केलं. एकंदरीत पहिला चेंडू होता, थोडासा वेट अँड वॉच केलं, बॅटचं फेस ओपन केलं आणि सिंगलने एक धाव कंप्लीट केली गेलं आहे. पण समोर पाहिलं ना तर एक अनुभवी फलंदाज, त्याच्या समवेत एक युवा फलंदाज, म्हणजे चांगलं मार्गदर्शन आहे. 40+ तेही हाताळत आहेत चांगल्या प्रकारे आणि एक युवाला मार्गदर्शन करतायत. धावसंख्या स्कोरबोर्डवर लागतंय 1 धाव. पुढचा चेंडू घेऊन तयार निलेश भोईर. अतिशय सुंदर टायमिंग. यावेळेला मात्र गॅप शोधला गेलाय. चेंडू वेगानं बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला जातोय आणि इथे येतोय आजच्या दिवसातील पहिला चौकार. 4. ती 5 वरती फलंदाज आपल्याला बघायला मिळतात. स्ट्राईक वरती सुभाष गावड.
अतिशय सुंदर स्टार्ट आहे सुभाष यांचा. चौकाराने स्टार्ट देत आहेत. हो, यावेळेला मात्र थोडेसे स्टेप आउट करून खेळ सिंगल कंप्लीट झाले. धावसंख्या 6. संयम आहे आणि अनुभवी फलंदाज आहे सुभाष गावड. काय म्हणशील? नक्कीच दोघांकडे अनुभव आहे, कारण निलेश भोईर आपण पाहतोय तोही 40+ हाताळतोय. तदनंतर सुभाष गावडकडेही चांगला अनुभव, तेही 40+ चांगल्या प्रकारे हाताळतायत. परंतु कमबॅक केलंय, निलेश भोईरचं कौतुक करावं लागेल. सिंगलने स्कोरबोर्ड 6. पुढचा चेंडू राईट मोर द विकेट. यावेळेला शपलवून ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू हा फळीवरती येत नाहीये. प्रॉपर मिडल ऑफ द बॅट स्पर्श करून जातोय. सिंगल कंप्लीट झाले. 7 धावा स्कोर कार्डवरती. विकेटची प्रशंसा सर्व खेळाडूंनी केली, कारण भरपूर मेहनत विकेटसाठी घेतले. आणि मातीची विकेट हा भाग आपण जर बघितला थोडासा खारटन विभाग आहे, आणि त्याच्यामध्ये विकेट एवढी टॉप क्लास. जेवढे पण खेळाडू इथे आले त्या सर्वांनी या विकेटची प्रशंसा केली. पुढचा चेंडू सुभाष यांच्यासाठी बदलालित्य दाखवण्याचा प्रयत्न होता. थोडासा फ्रंट फूटला येऊन ऑन साईडला दिशा देण्याचे प्रयत्न. सिंगल कंप्लीट झाले आणि धावा स्कोर कार्डवरती 8. शेवटचा चेंडू येणं शेष आहे. 8 रन्स विदाउट लॉस म्हणायला हरकत नाही या ठिकाणी. चांगली गोलंदाजी आहे. मोठे फटके खेळायला देत नाहीयेत गोलंदाज आपल्याला बघायला मिळतात. निलेश भोईर, श्री गणेश जळसार संघ. पुढचा चेंडू. हो, यावेळेला मात्र चांगल्या डॉट बॉलने षटक समाप्ती होते. पहिलं षटक फ्रेश षटक या ठिकाणी संपले. 8 धावा आणि 4 मिनिटांमध्ये पहिलं षटक हाताळलंय. समाप्ती स्कोरबोर्डवर धावा लागल्यात 8. सुपर चांगली गोलंदाजी केली. निलेश भोईरचं कौतुक करावं लागेल, कारण जरी एक चौकार लगावला गेला तरी चांगल्या प्रकारे गोलंदाजी केलंय. यूट्यूबच्या माध्यमानं जे प्रेक्षक जोडले जातात त्यांचंही सहर्ष स्वागत असेल. गुड मॉर्निंग एव्हरीवन. गोलंदाजी मार्कवर आलाय गोलंदाज भावेश भोईर. गोलंदाजी मार्कवर. फुल टॉस चेंडू इथे मात्र फक्त दिशा दिले. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू दणदण करून निघून जाईल. सीमा रेषा पलीकडे येतोय चौकार. स्वागत असेल पीकेएम चॅम्पियन ट्रॉफी 2024. आपण अनुभवत आहेत आज सलग 5वा दिवस या स्पर्धेचा. पहिला चेंडूवर चौकार येतोय सुभाष गावड्यांच्या बॅटमधनं. फुलरचा चेंडू होता, फक्त दिशा दिली गेली. पुन्हा एकदा दिशा आणि गोलंदाजी पंच दोन्ही आज समांतर करत आहेत. धावा येतील अवांतर. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं तर योगेश कांबळे सर एका बाजूने, दुसऱ्या बाजूने जयेश मोरे सर, तदनंतर स्वप्नीलजी किनी, हे 3 पंच आपण पाहू शकतायत. धावा संख्या जाऊन पोहोचले स्कोरबोर्डवर 13. 13 धावा स्कोरबोर्डवर. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा इथे निर्णय घेतला गेलाय. तदनंतर षटक क्रमांक 2. यावेळेस वेट अँड वॉच इनफिल्डच्या वरून कलात्मक स्ट्रोक. चेंडू सरळ निघून जाईल. सीमा रेषा पलीकडे येतोय चौकार. 4 धावा.
सुरेख डीजे वादन करतायत सुभाषजी कदम सर, त्यांचे आभार. जिथे जिथे त्यांचा डीजे असतोय, आवाजाची काळजी घेतली जाते. कुंदन डीजे त्यांचंही नाव आवर्जून घ्यावं लागेल. सुपर चांगली फलंदाजी पाहायला मिळते. एका बाजूने अनुभवी फलंदाज तर दुसऱ्या बाजूने नवोदित गोलंदाज भावेश भोईरवर मात्र हल्ले चढवले जातात. चेंडू फेकून दिला जातं पण 2 धावसंख्या 17. पुन्हा एकदा वाईट बॉल. हा प्रेशर आहे, दबाव आहे, कारण नवीन गोलंदाज अनुभव कमी आहे. पंच एकंदरीत दोन्ही आज समांतर करतात. धावा जाऊन पोचतील 18 विदाउट लॉस. चांगली सुरुवात. ज्याप्रमाणे म्हटलं होतं 60 पर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करू, त्या दिशेने इथे एकंदरीत फलंदाजी केली जाते. परंतु मोस्ट इम्पॉर्टंट असेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला एखादा इकडनं विकेट्स खूप महत्त्वाचं असेल. यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरून पुन्हा एकदा अनुभव काय असतो तो सुभाष गावड दाखवतायत आणि तिसरा चौथा चौका त्यांच्या बॅटमधनं येतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचलंय 22 रन्स. रन्स विदाउट लॉस. एकंदरीत 22 धावा स्कोर बोर्डवर लागतात. षटक क्रमांक 2 इथे मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. यावेळेस एक धाव तर परिपूर्ण केल्या. ते स्करलेग रिझनमध्ये एक धाव परिपूर्ण होईल. धावसंख्या जाऊन पोहोचले 23 रन्स. लगातार 3 चेंडू व 3 षटकार. विकेट हॅट्रिक जर एखादा खेळाडू घेतोय त्यासाठी 300 रुपयाचा कॅश प्राईज असेल. प्रसादजी किणी, त्यानंतर स्वप्नीलजी किणी साहेबांच्या माध्यमातून 3 लगातार षटकार, तदनंतर 3 विकेट्स. यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज असेल. प्रसादजी किणी सर अँड स्वप्नील किणी सरांकडनं असेल. तदनंतर प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी असेल. 200 रुपयाचा कॅश प्राईज त्यांच्यासाठी असेल. जर षटकारांच्या बाहेर आपण जर झेड लिपतायत. धावसंख्या एकत्रित पाहिली तर 23 रन्स स्कोर बोर्ड. षटक क्रमांक इथं 2 मार्गस्थ आहे. इकडं विकेट्स खूप महत्त्वाचं असेल. कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल. सध्या मजबूत स्थितीमध्ये आहे स्मार्ट ग्रुप. स्मार्ट कामगिरी सध्या करतायत असं म्हणायला हरकत नाही आहे. शेवटचा चेंडू असेल. गोलंदाज मार्कवर पुन्हा एकदा भावेश. टॉस बॉल सोडणार नाहीये. यावेळेस हवाई सफर. आजच्या दिवसातला हा खणखणीत दमदार षटकार. फुलर लेनचा चेंडू होता आणि त्याचा खरपूस समाचार घेतलाय. ते षटक क्रमांक 2 समाप्त झाले. टीमची टोटल जाऊन पोहोचलाय 29. 2 षटकाच्या समाप्तीखेर. तर 2 षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या 29 धावा. बिनबाद चांगली सुरुवात पाहायला मिळते. स्मार्ट ग्रुप टेंबीखोडा टीमकडनं एका बाजूने सुभाष गावड जे अनुभवी फलंदाज 40+ सातत्याने हाताळत आहेत. तदनंतर विराज. धावसंख्या 29 बिनबाद. 29 विदाउट लॉस. इकडनं एखादा विकेट्स प्राप्त करावं लागेल. श्री गणेश जलसार संघाला कमबॅक करावं लागेल. कमीत कमी धावामध्ये रोखण्यासाठी विकेट्स फॅक्टर खूप महत्त्वाचं असेल. निलेश भोईरकडे अनुभव आहे. पहिलं षटक चांगल्या प्रकारे हाताळलं होतं. तदनंतर हल्ले चढवले गेले भावेश भोईर या नवोदित गोलंदाजांवर. पॉवर प्लेचं बंधन हटलं गेलं. दूरवर एकंदरीत क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. ट्वेंटी 29 विदाउट लॉस.
अमर पाटील सातत्याने चांगला लेखाजोखा आम्हाला ऐकवतायत. एक उत्कृष्ट गुणलेखक, त्यानंतर ट्रोलिंगची टीम, त्यांचे कौतुक करावं लागेल. पहिला चेंडू हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव तर परिपूर्ण डीप वरनं क्षेत्ररक्षक पुढे येते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. हा ना करताना 2 धावा इथे परिपूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावांची टीम जाऊन पोहोचेल 31 धावा स्कोर बोर्डवर लागत आहेत. अनुभव आहे, अनुभवाची शिदोरी आपण पाहू शकतात. सुभाष काबड सातत्याने चांगली कामगिरी करतायत. कारण आताचे नवीन खेळाडू आपण पाहिले तर हवाई सफर करण्याचा प्रयत्न जास्त होतोय, परंतु सुभाष गाबड यांच्याकडे अनुभव आहे. सिंगल डबल आहे प्राधान्यात, जेव्हा जेव्हा फुलटॉस चेंडू होतो त्याच्यावर चौकारी ठोकवण्याचं काम ते करत असतात सातत्यानं. टीमला जडणघडण करण्याचं काम सातत्याने केलंय रमाकांतजी भोईर आणि सुभाष गावड. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक तिथे होते, परंतु झेल टिपताला नाहीये आणि एक सोपंसं जीवनदान मिळालंय. धावसंख्या जाऊन पोहोचेल 32 धावा स्कोर बोर्डवर लागत आहेत. विकेट्स प्राप्त करावे लागतील, अन्यथा स्कोर 60 पार करेल यात मात्र काही शंका नाही, कारण षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे आणि पहिल्या चेंडूवर सिंगल आलाय. धावसंख्या 32 रन्स. भोईरला इकडनं एखादा विकेट्स प्राप्त करावा लागेल. शपल होऊन करण्याचा प्रयत्न केला, यावेळेस थोडंसं बेट झालंय फलंदाज विराज, कारण समोर अनुभवी फलंदाज आहे विराज. त्यांच्याकडे चांगली बॅटिंग लाईन आहे, प्रयत्न करतायत. त्यांच्या बॅटमध्ये एक षटकार जरूर आलाय. पुन्हा एकदा यावेळेस मिस टाइम स्ट्रोक होईल का? क्षेत्ररक्षक झेल खेळण्याचा प्रयत्न करतायत. दुसऱ्या टीम मध्ये झेल सुटलाय आणि पुनश्च एकदा जीवनदान मिळते. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 34 रन्स, 34 धावा धावफलकावर. झेल टिपावे लागतील, इकडे चांगली गोलंदाजी करावी लागेल. विकेट्स खूप महत्वाचं असेल. पार्टनरशिप इकडनं तोडावे लागेल, कारण 34 धाव्यांची भागीदारी रचताना दोन्ही फलंदाज गोलंदाज पुनश्च एकदा. यावेळेस इनफिल्डच्या वरून कलात्मक स्ट्रोक, क्षेत्ररक्षक पाठलाग करतात. चेंडूला रोखलं जाईल का? चेंडू होतोय फरार, येतोय सीमारेषा पार. चौकार 4. सरांचं आगमन झालंय, त्यांचे हार्दिक स्वागत असेल या सकाळच्या सत्रामध्ये. टीमची टोटल जाऊन पोहोचले 38 रन्स. 38 धाब्यांची भागीदारी रचली गेली एकंदरीत. खूप चांगली सुरुवात. स्मार्ट ग्रुप. निलेश भोईर पुनश्च एकदा. येस, फिंगर इज गॉन. अंपायर नाव पहिल्या विकेटच्या शोधामध्ये होते आणि पहिला विकेट जरूर प्राप्त केला. विराजला मात्र परतावा लागेल. 38 या धावसंख्या लागतोय. पहिला धक्का टीम स्मार्ट ग्रुप टेंबिखोडा संघाला. विरा किरईपाडा, तदनंतर सिद्धिविनायक तलावपाडा, साई माऊली चिखलपाडा, अमोल 11 विठ्ठलवाडी, तोडफोड नांदगडी असे आज 10 संघ एकमेकांसमोर आहेत. 3 षटकाची समाप्ती. 38 धावा या स्कोरबोर्डवर लागत आहेत. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या, कारण 25 मिनिटात तुम्हाला हे 5 षटकं समाप्त करायची आहेत.
चांगली सुरुवात पहिला गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलं तर इकडनं आणखीन 2-4 धक्के तुम्हाला द्यावे लागतील. कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल. कारण 18 चेंडूची समाप्ती झाली, 38 धावा या स्कोरबोर्डवर आपण पाहू शकतायत. खूप चांगली मेहनत घेतली या स्पर्धेसाठी आमच्या आयोजकांच्या माध्यमातून, त्यांचंही कौतुक करावं लागेल. कारण सुवर्ण महोत्सवी चषक 2024 50 वर्ष आपण पाहतोय. मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची ही 50 वर्ष आपण पाहू शकतात. विजय क्रीडा मंडळ भरणेपाडा मार्कवर सज्ज झाले गोलंदाज राहुल. समोर सुभाष काबड, त्यांच्या बॅटमध्ये आपण पाहिलं तर 22 धावांचं आतापर्यंत योगदान, 9 चेंडू फेस करताना. त्यानंतर नवीन बॅट्समन अविष्कार एका बाजूने नॉन स्ट्राईक एंडवर. स्वीपचा फटका, चेंडू यावेळेस सर निघून जातोय सी मारेशा पलीकडे. ते बीकेएम ट्रॉफी चषक चौकार 4. वागत असेल काही जबरदस्त फलंदाजी पाहू शकतात आपण सुभाष गावड यांच्या बॅटमधनं. जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा संधी सोडत नाहीये आणि चौकारची आतिषबाजी आपण पाहू शकतायत. विकेटचं कौतुक केलं आधीच अजित पाटील सरांनी कौतुक केलं. जो जो खेळाडू येतो, संघ येतो, त्यांनी या मातीच्या विकेटचे मात्र कौतुक केलंय. आणि ही विकेट बनवण्यासाठी ज्याने मेहनत घेतली ना, ते संकेतजी पाटील, गणेश भगत, जयेश भगत, विजय पाटील यांचं खूप कौतुक करावं लागेल. हलक्या हाताने पुश करण्याचा प्रयत्न केलाय. कारण आम्ही जेव्हा जेव्हा विरार विभागामध्ये जातोय ना, तेव्हा तिथे सिमेंटच्या पिच असतात. विरार, वसई, बऱ्याचशा ठिकाणी आम्ही स्पर्धेला जातोय, तिथे सिमेंटच्या पिच नेहमी सातत्याने. परंतु मातीच्या पिच पाहिलं ना आपण, तर सफाई विभागामध्ये जास्त पाहायला मिळतात आणि त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. धावसंख्या आपण पाहिली तर टीमची टोटल 43 रन्स. एक गडी बाद झाला. इकडनं विकेट्स खूप महत्वाचे असतील. प्रभाकरजी केणी साहेबांचं शुभागमन झालंय, त्यांचे हार्दिक स्वागत असेल. कारण ज्येष्ठांचा आशीर्वाद असणं खूप गरजेचं आहे. कारण त्यांच्या मार्गदर्शनाची ही स्पर्धा 50वं वर्ष आपण गाठताना पाहू शकतायत. गोलंदाजचा गोलंदाज मार्ग पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक नाहीये, डीपवरनं क्षेत्ररक्षक पुढे येतो. तत्पूर्वी सिंगल फंबल झाल्यात. चांगला बॅकअप, दुसऱ्या दाब्याचा प्रयत्न होतोय. डायरेक्ट जर हिट लागतो तर नक्कीच परतावा लागला असतं, परंतु हिट लागला नाहीये आणि याच कारणास्तव 2 धावा परिपूर्ण झाल्यात. 45 रन्स स्कोरबोर्ड, 45 धावा स्कोरबोर्डवर लागतात. चांगली स्टार्ट मिळवून दिली होती दोन्ही फलंदाज. तदनंतर एक विकेट्स जरूर प्राप्त केल्या, परंतु कौतुक करेन सुभाष गावड यांचं, कारण चांगली फलंदाजी करतात, चांगला अनुभव त्यांच्याकडे आहे. सातत्यानं त्यांच्या बॅटमधून धावा येतात. धावसंख्या आपण पाहिली 45. एक विकेटचं पतन झालंय. श्री गणेश जलसार संघ आत्मविश्वास दिसत नाहीये. षटक क्रमांक 4 सध्या मार्गस्थ आहे. यावेळेस वेट अँड वॉच क्षेत्ररक्षक आहे, परंतु मस्तकाला दस्तक देऊन चेंडू होतोय फरार. येतोय चौकार 4. धावसंख्या जाऊन पोहोचेल 49. 49 धावा स्कोरबोर्डला लागतात. सुबह चांगली कामगिरी सध्या पाहायला मिळते स्मार्ट ग्रुप टिंबी खोडा संघाकडनं. दोन्ही फलंदाज, एका बाजूने अनुभवी फलंदाज सुभाष गावड, त्यांच्या बॅटमधनं विचार केला तर 11 चेंडू मागे 27 धावांचं योगदान. नवीन फलंदाज आविष्कारच्या बॅटमध्ये मात्र इथे चौकार येतोय. टीमची टोटल 49. (49) 49 धावा स्कोरबोर्डवर लागत आहेत. सुवर्ण महोत्सवी चषक आपण पाहतायत भरणेपाडा यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले आहेत त्यांचंही सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेस हवाई सफर करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक सेल खाली, इथे विकेटचं होतंय पतन. विकेट क्रमांक 2 लागतोय तो टीम स्मार्ट ग्रुप टेंबी खोडा संघाला. नेक्स्ट मॅच असेल ड्रीम
11 जलसार विपक्ष एकता ग्रुप टेंबी खडाबे. 5 षटकानंतर आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये जॉईन होणार आहोत. प्रथमेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. 49 लॉस ऑफ 2 विकेट्स. प्रथम फलंदाजी करताना स्मार्ट ग्रुप टेंबी खोडाबे हा संघ सध्या चांगली कामगिरी करतोय. स्मार्ट कामगिरी होते असं म्हणायला हरकत नाहीये. लगातार 3 चेंडू व 3 षटकार. प्रसादजी किणी साहेब अँड स्वप्नीलजी किणी साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राईज असेल. तदनंतर प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी जर झेल टिपतायत तर 200 रुपयाचं कॅश प्राईज. लॉंग ऑफच्या दिशेनं चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. सिंगल येते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. हा ना करताना 2 धावा इथे परिपूर्ण केले जात आहेत. सुपर चांगली रनिंग द बिटवीन. चांगला ताळमेळ पाहू शकतात. धावसंख्या जाऊन पोहोचलंय 51. 51 धावा. 50 पार केलंय. चांगली सुरुवात. शेवटचं षटक म्हटलं की हाणामारीचं षटक स्लॉग ओव्हर. परंतु इथे कमीत कमी धावा खर्च करावे लागते कारण समोर फलंदाज आहे सुभाष गावड. त्यांच्या बॅटमधनं आपण पाहिलं तर 11 चेंडू मागे 27 धावांचं योगदान आहे. 51 रन्स लॉस ऑफ 2 विकेट्स. गोलंदाज गोली मार्कवर सतीश सज्ज होतोय. शेवटचं अंतिम षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग स्टॉप मध्ये चेंडू निघत होते. 1 धाव तर परिपूर्ण केली जाईल. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होतोय. 2 धावा हा ना करताना वेगाने इथे पूर्ण होत आहेत. 2 धावांची टीम जाऊन पोहोचेल. 53 रन्स. 53 धावा स्कोर बोर्डवर लागत आहेत. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. एकंदरीत खूप चांगला मैदान सजवलं गेलं. एकंदरीत चांगले मंडप आपण पाहू शकतात. या स्पर्धेच्या माध्यमातून सुवर्ण महोत्सवी चषक 50 वर्ष आपण पाहू शकता त्या स्पर्धेची. गोलंदाज पुन्हा एकदा डेड बॉल. एकंदरीत आपण पाहू शकता 53 रन स्कोर बोर्डवर. शेवटचे 5 चेंडू असतील आणि या 5 चेंडूमध्ये कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न असेल. क्षेत्ररक्षक आहे तिथे 1 धाव परिपूर्ण केली जाईल. सिंगलने स्कोर बोर्ड जाऊन पोहोचेल. 54 रन्स. 54 धावा स्कोर बोर्ड लागत आहेत. शेवटचे 4 बॉल असतील. एकंदरीत अंतिम षटक इथे मार्गस्थ आहे. त्यानंतर विकेट मधनं कोणीही धावायचं नाहीये लक्षात ठेवा कारण ही विकेट अजूनपर्यंत उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला फायनलचे सामने खेळवायचे आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा 1 धाव तर परिपूर्ण. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न असेल. डिपोर्न क्षेत्ररक्षक पुढे येतोय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. 2 धाबे इथे परिपूर्ण केल्या जात आहेत आणि सुभाष गावड धावण्यामध्ये एक्सपर्ट आहेत. सुपर चांगली रनिंग द बिटवीन. अजूनही 40+ आणि चांगला फिटनेस आपण पाहू शकतायत. धावसंख्या जाऊन पोहोचलंय 56. अब तक 56. शेवटचे 3 चेंडू असतील. बघा मला आताच माहिती येते की 51 वय वर्ष आणि काय बघा रनिंग बघा 2 धावा परिपूर्ण सहज करतायत. 51 वय वर्ष आताच मला माहिती पडते. 40+ चांगला हाताळतात. 45 मध्येही चांगली कामगिरी करतात. जेव्हा जेव्हा 45 टुर्नामेंट असते तेव्हाही त्यांचं कामगिरी चांगली असते. शेवटचे 2 बॉल. यावेळेस मात्र खडे स्टॉक खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहे परंतु दोन्ही क्षेत्ररक्षकाला बेट करून चेंडू होतोय फरार. येतोय चौकार. 4 धावा.
पुन्हा एकदा हवाई सफर करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे ते मात्र शेवट गोड केलाय आणि ते विकेटचं होईल पतन. षटक क्रमांक समाप्त झालाय. पाच षटकाच्या समाप्तीकर पहिल्या डावामधचा खेळ इथे समाप्त झाला आणि धावसंख्या आपण पाहिली 62 रन्स. 63 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. चला दोन्ही कॅप्टन्स ड्रीम 11 जलसार आणि एकता ग्रुप टेंबी खोडावे. ड्रीम 11 जलसार विपक्ष एकता ग्रुप टेंबी खोडावे. टॉसच्या दृष्टीने यायचंय प्लीज. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतो याची दक्षता घ्या. ड्रीम 11 जलसार विपक्ष एकता ग्रुप टेंबी खोडावे. संघनायक त्वरित टॉस साठी यायचंय. 63 रनचं टार्गेट. 60 करणार जलसार टेंबी खोडावे संघाने म्हटलं होतं स्मार्ट ग्रुप आणि त्याने करून दाखवलंय. गुड जॉब. 63चं टार्गेट आहे. सकाळचं सत्र आहे. एक चांगली मॅच बघायला मिळेल परंतु श्रीगणेश जलसार संघाने चांगला स्टार्ट देणं गरजेचं आहे. चला ड्रीम 11 जलसार संघ फॉर्म घेऊन जा. फिलअप करा. सबमिट आमच्यापर्यंत करायचं आहे लवकरात लवकर. आणि एकता ग्रुप टेंबी खोडावे आपली उपस्थिती या ठिकाणी नोंदवायची आहे. प्लीज थोडंसं कॉपरेट करा आपण. अन्यथा षटकामध्ये जी आपण कपात करणार आहोत कुठेतरी तुमचं चांगलं क्रिकेट आम्हाला बघायला मिळणार नाही. 50 वर्ष सन्मानाची प्रतिष्ठेची मानाची स्वाभिमानाचा असा प्रवास आणि या प्रवासाचं साक्ष देणारं हे भव्य दिव्य असं प्रांगण. आणि हे प्रांगण सजवले गेले आमचे मंडप डेकोरेटर्स असतील परेश दादा आणि सागर मंडप डेकोरेटरच्या माध्यमातून आपण बघताय अतिशय सुंदर असं दृश्य. चला ओपनिंग पेअर श्रीगणेश जलसार ओपनिंग पेअर पाठवा आपण. आणि शेवटचा कॉल ड्रीम 11 जलसार विपक्ष एकता ग्रुप टेंबी खोडावे संघाला टॉस साठी. नितीन पाटील सरांना मी विनंती करते आपण टॉस करून घ्यायचंय त्वरित. आणि टॉस साठी आम्ही नक्कीच आमचे डीजे मास्टर ओनर सन्माननीय सुभाषजी कदम सरांना विनंती करते आपल्या शुभ हस्ते आपण आज टॉस कॉइन स्पिन करायचंय. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालंय. निलेश आणि कुंदन ही जोडी निलेश भोईर आणि कुंदन भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. हा तर टॉस केला तर सन्मान्य सुभाषजी कदम साहेबांच्या शुभ हस्ते. एका बाजूने असेल बीकेएम चॅम्पियन ट्रॉफी तर दुसऱ्या बाजूने असेल 50 वर्ष. चला कॉइन स्पिन केला होतोय. बीकेएम कॉल केलाय आणि यस बीकेएम येतोय. मी सुभाषजी गावड साहेबांना विनंती करेन आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. टॉस जिंकलाय प्रथम काय निर्णय असेल? निर्णय असेल क्षेत्ररक्षण करण्याचा.
समोरच्या संघानं किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल, 5 षटकांचा सामना असेल. कमीत कमी धावसंख्येत रोखण्याचा प्रयत्न असेल. आयोजन नियोजन कसं वाटतंय? सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे, 50वं वर्ष आहे आणि ज्याप्रमाणे आपण एकंदरीत मैदान सजवलं गेलंय, कसं वाटतं आयोजन नियोजन? आयोजन नियोजन एकदम सुंदर आहे. आम्ही गेल्या वर्षी पण इकडे खेळलो, भरपूर मजा आली आणि आमचा म्हणजे गट ठेवतात ना, ते आम्हाला चांगलं वाटलं खेळायला. टॉस जिंकला तर तुम्ही काय निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षण असतं. आता मनाच्या विरुद्ध फलंदाजी करायचं आहे, 5 षटकामध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 7+ असतील. कुठले ट्रम्पकात फलंदाज तुमच्याकडे आहेत? करण, पवन, मी आहेत 2-3. मॅचलाही सुरू होतं, शेवटचा प्रश्न असा, आयोजन नियोजन कसं वाटतंय? खूप छान आहे. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील. टॉस जिंकलाय ड्रीम 11 जलसा संघानं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. जाऊया कॉम्बॅकच्या दिशेने अजित पाटील सरांकडे. जबरदस्त स्टार्ट बघायला मिळतो मिस्टर ट्रेडमार्क आणि प्रॉपर मिडल ऑफ द बॅट झाल्यानंतर त्यांची ऍक्शन आपण बघितली असेल. येतो नाही रुकणे वाली भाई असं मनातल्या मनात श्री गणेश संघाचे निलेश म्हणत असेल आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. परफेक्ट टायमिंग, खूप चांगला रीड केला होता, भरपूर वेळ होता आणि मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये हा चेंडू ते खेळले असते. एवढा वेळ त्यांच्याकडे. गुड स्टार्ट निलेश. धावसंख्या 4ने आघात झालाय. ड्रीम स्टार्ट. 63 धावांचा पाठलाग करायचा आणि इथे मात्र निलेश आपल्या संघाला मेसेज देतोय, मी तयार आहे 63 धावा बनवण्यासाठी. याही वेळेला उडवण्याचा प्रयत्न आहे. चेंडू मात्र शॉर्ट कव्हर पॉइंटला थोडासा फंबल झालाय. एक धाव कंप्लीट. धावसंख्या 5 वर स्थिर राहते. आज आपण बघतोय अतिशय सुंदर असं दोन्ही संघाचा ड्रेस कोड. खूप चांगला स्टार्ट. वेळेवरती मात्र दोन्ही संघ उपस्थित झालेले आहेत. खूप चांगला डिसिप्लिन दोन्ही संघाचा मला बघायला मिळालाय. कौतुक आहे दोन्ही संघाच्या सर्व खेळाडूंचं. याच्यानंतर सुद्धा आपण मॅच बघणार आहोत, ती म्हणजेच ड्रीम 11 जलसार विपक्ष एकता ग्रुप टेंबी खोडावे या दोन संघामधलं बॅटल आपल्याला बघायला मिळेल. तुर्ता जाऊया कुंदन भोईर. फलंदाजी साहिल आणि साहिल यावेळेला एक्स्ट्रा कव्हर्सला सांगतायत, निलेश भाऊ तुम्ही शॉट खेळलात, मी सुद्धा तुमच्या पावलावरती पाऊल ठेवेन. चौकार. सन्माननीय आदरणीय संदीपजी किणी साहेबांचा शुभागमन झालंय. संदीपजी काशीनाथ किणी साहेब, माजी सरपंच साहेब, सांजवारा रिसॉर्टचे ओनर आणि एक जबरदस्त व्यक्तिमत्व. वेलकम सर. हृदयाच्या अंतकरणापासून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आमच्या मुख्य मंचावरती. आपण स्थानपन्न होणे मॅचचा आनंद घ्या. धाबा स्कोर कार्ड वरती 9. गुड स्टार्ट साहिल. यावेळेला मिसता बॉल हवेमध्ये. डाऊन द बॉल खेळाडू यस नो टेकन. साहिलच्या खेळीला लागतो फुल स्टॉप, पूर्ण विराम. विकेट गिरता हुआ, म्युझिक बजता हुआ. न्यूमॅन राहुल भोये मैदानाच्या आतमध्ये. पहिला धक्का इथे बघायला मिळतोय श्री गणेश जलसार संघाला. धावा स्कोर कार्ड वरती 9. खूप चांगली स्टार्ट आहे. 63 धावा इथे बनवायचे आहेत. आक्रमकता हवी आहे, संयम हवा आहे आणि तो बघायला मिळतोय जलसार संघाकडनं. राहुल आला एक उंच बांधा आणि एक हार्ड हिटर बॅटर म्हणून राहुल वन डाऊन बॅटरच्या भूमिकेमध्ये मैदानामध्ये दाखल झाल्यात. नजरेसमोर टार्गेट आहे 63. किती योगदान देतील राहुल? गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज प्रथमेश. हो, यावेळेला डबल माइंड मध्ये राहिले राहुल. शेवटच्या क्षणी मात्र बॅटला ड्रिल केलं होतं. हळुवारपणे चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न आहे. गुडलेनवरती चेंडू होता, थोडासा बाहेर कट झाला आणि इथे चेंडूवरती डॉट बॉल असं लिहिलं गेलंय. प्रथमेश चांगला स्टार्ट देताना आपल्याला बघायला मिळत आहेत. गुड बॉलिंग प्रथमेश पाटील. पॅव्हलिन कडनं पुढचा चेंडू घेऊन मार्गस होताना. यावेळेला ऑन साइडला मिडलला खेळाडू आणि तिथे झेल सुटलाय. ओहो, संधी मिळते इथे आपण बघतायत. राहुल भोईरला या संधीचं सोनं ते करतील का ते बघावं लागेल. पहिलं षटक या ठिकाणी संपलंय. आफ्टर अ फर्स्ट ओव्हर फिनिश 10 रन लॉस ऑफ 1 विकेट. कम ऑन डीजे.
हॅट्रिक विकेटसाठी 5-0 प्रसाद जिगिणी यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. हॅट्रिक चौकार 5-0 500 रुपये. हॅट्रिक सिक्सर 500 रुपये. आणि मैदानाच्या बाहेर कोणीही झेल घेतला तर त्यांना 200 रुपयाचा पारितोषिक असेल. कोणी पण घ्या झेल आणि 200 रुपये कमवा. बघूया गोलंदाजी ट्रॅकवर सुभाष. यावेळेला टायमिंग खूप चांगला आहे. स्लॉट मध्ये होता चेंडू. मिड विकेटला एक्झिक्यूट केला गेलाय. चेंडू मात्र थोडासा आउटफील्ड स्लो आहे. त्याचा फायदा मिळालाय आणि धावसंख्या फक्त 2 ने पुढे जाईल 12 धावा स्कोर कार्डवर. चांगली स्टार्ट होती राहुल भोईर यांची, परंतु आउटफील्ड थोडीशी स्लो आहे. आता रखरखत ऊन, सूर्यनारायण देवाची सोनेरी किरण आता आपण बघताय थोडस गरमाहट निर्माण करतील आणि त्यानंतरची आउटफील्ड आहे ती वेगवान होईल. तयार गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवरती सुभाष. ओहो, गतीला परिवर्तन केले. अनुभवाचं भंडार आहे सुभाष यांच्याकडे. अनेक वर्ष अनेक ऊन पावसाले त्यांनी बघितलेले आहेत आणि त्याचा फायदा मला घ्यायचा आहे. लेगबायच्या रूपानं सिंगल कंप्लीट. 13 धावा स्कोर कार्ड वरती. अतिशय सुंदर गोलंदाजी. व्हेरिएशन खूप चांगला आहे. समोर आपल्याला फलंदाज बघायला मिळत आहेत. निलेश भोईर. शॉर्ट बॉल हुक करायचा होता चेंडूला. चेंडू लॉंग लेगला ट्रॅव्हल होतोय. चेंडूचा पाठलाग सुरू झालाय. चेंडू मात्र थांबणार का? तर इथे जबरदस्त शतरक्षण बघायला मिळते. गुड फिल्डिंग. धावसंख्या पोहोचली ती 15 वरती. स्मार्ट ग्रुप स्मार्ट फिल्डिंग करतोय. प्रथमतः बॅटिंग मध्ये आपला स्मार्टनेस पण दाखवलाय, त्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये आपला क्लास आपली गुणवत्ता दाखवतायत. 15 रन लॉस ऑफ 1 विकेट. निलेश भोईर ज्यांच्या बॅटमधनं चौकार आला होता व्हेरी फर्स्ट बॉलला, तोच निलेश या ठिकाणी मात्र अटॅकिंग भूमिकेमध्ये बघायला मिळतोय. सुभाष तयार गोलंदाजी ट्रॅकवर अराउंड विकेट. गतीला परिवर्तन केलं, थोडस फ्लाइट दिली. अलॉंग द कार्पेट सिंगल एक्झिक्यूट केले गेले. सिंगल कंप्लीट होताना धावा स्कोर कार्ड वरती 16. अतिशय सुंदर टप्प्यावरती नियंत्रण आहे. अनुशासन जबरदस्त आहे. गुडलेंद आणि बॅकअप द गुडलेंद मध्ये मारा बघायला मिळतोय. एका अँगलने चेंडूला ची वेग आहे त्या वेगेवरती कंट्रोल ठेवत आहेत. व्हेरिएशन जबरदस्त आहे. आणि इथे प्रश्न विचारला हाऊस जाट, परंतु उत्तर इथे नाही आहे. डॉट बॉल आणि धावसंख्या बघायला मिळते ती 16. गुड बॉलिंग सुभाष. गजब की गेंदबाजी है आपकी और इस उम्र में बहुत ही खूबसूरत आला गेंदबाजी देखने को मिलती हुई. उलटा चेंडू डाऊन द बॉल खेळाडू येतोय आणि झेल मात्र सुटलाय. संधी मिळेल राहुल भोईर यांना. धावसंख्या पोहोचेल ती 18 वरती. षटकाची झाले पॉवर प्लेची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा स्कोर कार्ड वरती. अठरा चेंडू 45 ची गरज आहे. चला स्मार्ट ग्रुप टेंबिखोडा वे फील्ड अरेंज करा, पण सेट करा. आकाश गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय. नंतर आपण बघणार आहोत ड्रीम 11 संगनायक तेजस भोईर आपल्याला बघायला मिळत आहेत. ड्रीम 11 जलसार. याच्यानंतर मात्र एकता ग्रुप टेंबिखोडा संघाच्या अगेन्स्ट 2 हात करताना बघायला मिळेल. निलेश भोईर ऑन स्ट्राईक. 45 ची गरज आहे. 18 चेंडू आहेत आणि इथून 15च्या सरासरीने धावा बनवायच्यात. आक्रमकता दाखवावी लागेल दोन्ही फलंदाजांना, परंतु गोलंदाजी ट्रॅक वरती आहे आकाश. चांगला चेंडू. इट्स अ डॉट बॉल. आकाश 18 नंबरचं टी शर्ट परिधान केलंय. या विश्वामधली सर्वात जास्त जी ज्ञानाची तिजोरी आहे ती 18 पर्यंत आपल्याला बघायला मिळतं. पुढचा चेंडू राईट मोर द विकेट. हो, याही वेळेला मात्र मिस टाइम आहे आणि निलेश ला अक्षरशः कॉटबँडच्या रूपाने ते प्रसाद किन यांचं आगमन झालंय, जे आमच्या सर्व क्रीडा रसिक
आहे जे मॅचचा आनंद घेत आहेत त्यांनाही संधी देतात की आपण या ठिकाणी झेल घ्या आणि झेलाचे मानकरी झाल्यानंतर 200 रुपयाचे तुम्ही हकदार बना. न्यूमॅन सतीश धाब्या स्कोर कार्डवरती आपल्याला बघायला मिळतात 18. चांगली गोलंदाजी बघायला मिळते आकाशकडनं. एक अप्रतिम असं आभा मंडल भरणेपाडा गावाचं आपल्याला बघायला मिळतं. सुवर्णमहोत्सवी वर्ष आणि एक दर्जेदार नियोजन सातत्याने संपूर्ण पालघरभर चर्चेचा विषय बनताना एक क्लास आयोजन आहे यंदाचं विजय क्रीडा मंडळाचं. ओहो आल्या आल्या हवाई फारने आपला इरादा स्पष्ट करतायत. फलंदाज आहेत सतीश एसटीजे. बाहेर झेल घ्या 200 रुपयाचा पारितोषिक कमवा. सतीश ऑन फायर. पुढचा चेंडू ओ यावेळेला आपण बघतायत सिंगल कंप्लीट झालंय. बायच्या रूपानं धावसंख्या पोहोचेल ती 25 वरती. 25 25 धावा स्कोर कार्डवर. अजूनही जर आपण बघितलं तर धावा बनवाव्या लागतील तुम्हाला 38. राहुलला संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं ते करतील का? मोक्याच्या क्षणी आपल्या फलंदाजाची ताकद दहशत स्ट्रेंथ सर्व काही दाखवतील का? ओ यावेळेला उडवलाय चेंडूला मिस टाइम आहे. डाऊन द बॉल खेळाडू येतोय आणि शेर सुटलाय परंतु राहुल तिथे पोहोचलाय. 2 धावा परिपूर्ण. थोडेसे नाराज आहेत यष्टीरक्षक. धावसंख्या 2 ने 27 वर पोहोचलंय. 27. 13 चेंडू आणि आता 36 ची गरज आहे. ह्या चेंडूवरती षटकार आला तर श्रीगणेश जळसार संघ या मॅच मध्ये थोडासा वापसी करेल. इथून जर डॉट बॉल तर 18च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. कॉन्फिडन्स ने बॅटिंग करावी लागेल आणि ते खूप गरजेचं आहे. सकाळच्या सत्रामध्ये आपण बघतायत आमचे जय पाटीलनं खूप चांगल्या पद्धतीने आखणी केली. त्याच्यानंतर संपूर्ण जी जिम्मेदारी त्याने हँडल केली. बॉल आहेत 5 झाले. शेवटचा 1 टू सर. पुढचा चेंडू ओ सुंदर ऑफ ड्राईव्ह आहे. मिड ऑफ ला एक्झिक्यूट केला गेला. सिंगल कंप्लीट आणि धावसंख्या 1 ने मात्र पोहोचेल ती 27. आता गरज 28 झालेली आहेत तर आता गरज आहे ती 35. 12 चेंडू 35 ची गरज. पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. जशी मॅच संपेल नेक्स्ट मॅच ज्या संघाचं क्षेत्ररक्षण असेल आपण त्वरित फील्ड सेट करायचं याची नोंद घ्या. कुठल्याही प्रकारचा टाइम एक्स्ट्रा स्पेंड करू नका कारण आपल्याला आज एक टीम क्वालिफाय करायची आहे बक्षीसपत्र फेरीमध्ये आणि जास्तीत जास्त तुम्हाला षटकं इथे खेळायला द्यायची आहेत. त्यासाठी जेवढं तुम्ही चांगलं मैदानाच्या मध्ये आतमध्ये ऍक्टिव्ह राहाल लवकर मॅच संपवाल तेवढी षटकं तुम्हाला हक्काची मिळतील. इट्स नो डाउट. 12-35 नामुमकिन कुछ नहीं दुनिया में. कोशिश लगातार होनी चाहिए. 12 में 35 अगर 2 बड़े हिट जड़ते हैं इस ओवर में तो श्रीगणेश जलसार वापसी कर सकती है. सुभाष आलेत गोलंदाजी ट्रॅकवर. अनुभव ज्यांच्याकडे प्रचंड आहे परंतु समोर राहुल आहे आणि राहुल कडे मोठे शॉट आहे. बघूया. 12 चेंडू 35 ची गरज. राईटा मोर द विकेटचा मारा. पहिला चेंडूला उडवलाय आणि क्लिअर करतायत लॉंग ऑनला आणि सांगतायत मॅच इथून स्टार्ट झाला. एस डीजे 200 रुपयाचा पारितोषिक त्यांच्यासाठी आहे. पुढचा चेंडू तयार आहे वेळेला राहुल. सन्माननीय रघुनाथजी किणी साहेबांचं शुभागमन झालंय. वेलकम सर. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आमच्या मुख्य मंचावर. यावेळेला लिव्ह केलाय. पंच मात्र सांगतायत चांगला चेंडू. इट्स अ डॉट बॉल. 10 चेंडू आणि आता गरज आहे 29 ची. रेफर केलं गेलंय.
तर थर्ड अंपायर या ठिकाणी चेक करायचंय की काय घडलंय. आणि दरम्यान ज्यांनी झेल घेतलेले आहे ते आमच्यासोबत जोडले जात आहेत. भाऊ तुमचं नाव काय कंचन पाटील, आणि तुम्ही राहतात कुठे? केलवा पालीपाडा. आता 200 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला मिळाले, कसा खर्च करणार आम्हाला ऐकायला आवडेल. काय नाही, थंड थंड पिणार. थंड पिणार. मजा येते पैसे लावल्यानंतर झेल घ्यायला? मजा येतो. आज संपूर्ण दिवस झेल घेण्याचा प्रयत्न करणार? हा. ओके, तर नक्कीच तर धावा स्कोअर कार्ड वरती आपल्याला बघायला मिळत आहेत. फेअर डिलिव्हरी, 10 चेंडू 29 ची गरज. उलटास आणि यावेळेला मात्र टायमिंग तितकंच व्हायला होतं तेवढं क्लिअर झालेलं. हॅलो हॅलो, धावा स्कोअर कार्ड वरती 34, 9 चेंडू आणि 29 ची गरज आहे. या 9 चेंडू मध्ये तुम्हाला कमीत कमी 4 मोठे शॉट खेळावे लागतील श्री गणेश जलसार संघाला जर मॅच मध्ये यायचं आहे. सुभाष मात्र एका बाजूने अनुभवी गोलंदाज आहेत. षटकार आल्यानंतर डेंजरस मॅनला मात्र पॅव्हिलियन कडे पाठवले तंबूच्या आसऱ्याला. नवीन फलंदाज दाखल झालाय मयूरला. मयूरकडे मोठी जिम्मेदारी आहे आणि मयूरने ती जिम्मेदारी हँडल केली. श्री गणेश जलसार संघाच्या खेम्यामध्ये आनंद ते देऊ शकतात. आणि ते त्रिफलाची सुंदर लेग ब्रेक बघायला मिळतो. क्लिंग बोल्ट आउट गॉन. नितीन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आता 8 चेंडू आणि 29 षटकार आल्यानंतर डॉट बॉल आपल्याला बघायला मिळत आहेत. थोडस प्रेशर आता जलसार संघाकडे सुभाषनं कन्वर्ट केले. व्हेरी फर्स्ट बॉलला षटकार मारत आणि बघूया ऑन हॅट्रिक आहेत आणि हॅट्रिक साठी सुद्धा या मॅच मध्ये 500 रुपयाचा पारितोषिक आहे. विकेट हॅट्रिक साठी आपण बघतोय आणि नक्कीच ज्यांनी झेल घेतला होता त्यांना आपण 200 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. पुढचा चेंडू फुलटॉस होता. यावेळेला मात्र आपण बघतायत एक्झिक्यूट केले गेले. प्रसाद किनी यांच्या माध्यमातून ते पारितोषिक देण्यात आलंय. सर्व खेळाडूंचा उत्साह वाढवावा. प्रसाद किनी यांचं एकच इच्छा की एन्जॉय झाली पाहिजे ही स्पर्धा, म्हणून सातत्याने विकेट हॅट्रिक, षटकार हॅट्रिक, 4 हॅट्रिक साठी ते पारितोषिक लावत आहेत. थँक्यू प्रसादजी. धावा स्कोअर कार्ड वरती 35, 28 ची गरज म्हणजे इथून षटकार चौकार मोजावे लागतील. मोठं टार्गेट समोर आहे. बघूया फलंदाज कशा पद्धतीने बॅटिंग करतायत. आणि सुभाष यांचा वेग, व्हॅरिएशन, लेग कटर जबरदस्त. सुभाष भाऊ आपण तरुणांना खूप चांगलं प्रभावित करतील एवढी सुंदर गोलंदाजी आहे. षटकाची झाली समाप्ती. येणारी चेंडू 6, 28 ची गरज आहे. 4 षटकार आणि 1 चौकाराची नितांत गरज. त्याला स्मार्ट ग्रुप टेंबी खोडावी संघ आपण फील्ड त्वरित अरेंज करा. कुठल्याही प्रकारचं हडल्स टीम मीटिंग नको आहे. आज आपल्याला एक संघ क्वालिफाय करायचं आहे बक्षीसपात्र फेरीमध्ये. त्यासाठी गरज आहे
की 25 मिनिटाच्या आतमध्ये जास्तीत जास्त 25 मिनिटामध्ये आपण पहिला हाफ ओव्हर होणं गरजेचं आहे. चार मोठे एकंदरीत मोठे फटके खेळावे लागतील. किशोर आल्यात गोलंदाजीसाठी आणि पहिला चेंडू आपण बघतायत थोडासा फिरवला होता, जो नॅचरल चेंडू असतो. राईट हँड बॅटरसाठी लेग ब्रेक बघायला मिळाला. सिंगल बायच्या रूपानं कंप्लीट झाले आणि ॲक्शन चेक करतायत इथे पंच. बघूया ॲक्शन चेक केली जाईल, लिगल आहे की नाही हे चेक केलं जात आहे. चेक गोलंदाज या ठिकाणी बघायला मिळेल. 3 धावांची पॅनल्टी आणि जी प्लस रन्स आहे ती एकंदरीत 4 धावा. आणि या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करता येणार नाही याची आपण नोंद घ्या. धावसंख्या 4 ने पुढे जाते आणि पोहोचली ती 39. आता 6 चेंडू आणि गरज आहे ती 24 ची. नवीन गोलंदाजी ट्रॅक वरती येतील. 6-24. आता 4 षटकार हवे आहेत. बोनस रूपाने आपण बघू शकाल. नो बॉल, नो प्लस नाही, नो आणि पॅनल्टीच्या 2 आणि सिंगल काढले म्हणून 4 टोटल. पॅनल्टीच्या 2, एक नो चेंडू 3 आणि एक जी पळून काढलेली आहे त्याच्यावरती म्हणून 4. धावसंख्या पोहोचली ती 6-24 इक्वेशन 39 झालेली आहे धावसंख्या. रमाकांत गोलंदाजी ट्रॅक वरती आलेले आहेत. त्यांच्याकडे प्रचंड असा अनुभव आहे गोलंदाजी ट्रॅकवर. अतिशय सुंदर एका अँगलने गोलंदाजी टाकतायत. उंच पुरेशी रमाकांत. स्लॉगर मध्ये भरपूर अशा मॅचेस ते खेळलेले आहेत आणि अशा वेळेला कूल माइंडेड खेळावं हा त्यांचा अनुभव सांगतोय. गुड बॉलिंग, गुड स्टार्ट. आता 5 मध्ये 4 खेचायचे आहेत मोठे शॉट. पुढचं चेंडू आणि हा ही डॉट बॉल. आता टाळ्यांचा गजर स्मार्ट ग्रुप टेंबीखोडावे करतायत. आता फक्त एक डॉट हवी अशा मनातल्या मनात त्यांचं विचार मंथन सुरू असेल. तर फलंदाज म्हणत असेल बॅक टू बॅक 2 जर षटकार आले ना आम्ही वापसी करू शकतो. क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे आणि यावेळेला मजबूर केलं डाऊन द ग्राउंड खेळण्यासाठी. हळवारपणे फक्त दिशा दिली. इट्स अ गुड बॉलिंग. रमाकांत अनुभव काय असावा आणि आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी त्याचं कसं योगदान द्यावं याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणून रमाकांतनं पेश केले. सलग 3 निर्धाव चेंडू. बॅक टू बॉलर. आणखीन एक डॉट बॉल. गुड बॉलिंग, सुंदर बॉलिंग. हे षटक मात्र तुम्हाला पुढच्या मॅच मध्ये भरपूर कामाला येईल. ही ऊर्जा नेक्स्ट मॅच मध्ये भरपूर कामाची असते आणि तिचा संचय करणं, ती साठवून ठेवणं, ती प्रेरणा म्हणून बनवणं भरपूर महत्वाचं. याही वेळेला पंच आमच्याकडे वळतायत. इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर कार्ड पुढे जाईल. 2 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि 23 ची गरज. याच्यानंतर ज्या संघाचं क्षेत्ररक्षण असेल आपण त्वरित फील्ड अरेंज करायची याची नोंद घ्या. कुठल्याही प्रकारचा एक्स्ट्रा टाइम स्पेंड करू नका. आपण
चेंडू क्रमांक 5वा उडवलाय सरळ डाऊन द ग्राउंड. मिस टाइम आहे आणि झेल मात्र सुटलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. कुठेतरी दोन खेळाडूंमधले अनुभवाचं कमी जाणवले आम्हाला, कारण कॉल देणं गरजेचं होतं. पुढच्या मॅच मध्ये लक्षात ठेवणं गरजेचं आहे की कॉल महत्वाचा आहे. दोन्ही जर खेळाडू झेल घेण्यासाठी गेले त्याच्यामध्ये इजा होऊ शकते. पुढचा चेंडू आणि सुंदर फिनिश केलंय जलसार संघानं, परंतु मॅच त्यांच्या हातून निसटलंय. आडलक श्री गणेश जलसार संघ आणि स्मार्ट ग्रुप टेंबी खोडावे अभिनंदन. सुभाष ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड जातोय. ज्यांनी बनवल्या होत्या धावा 30 आणि 2 गडी बाद. सुंदर कामगिरी सुभाष भाऊ या पण प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेण्यासाठी आणि ते देण्यासाठी आम्ही आमंत्रित करतोय. सन्माननीय रघुनाथ केणी सरांच्या शुभ हस्ते आपण देतोय